प्रणाम मित्रांनो. आता राहुल गांधीची जी हायड्रोजन बॉम्ब फोडणार म्हणून पत्रकार परिषद घेतली, ज्याच्यात त्यांनी तो फोडला नाही, पुन्हा केव्हा तरी करू म्हणून पळ काढला आणि जे काय विधानं केली हे केली वगैरे, त्यानंतर मला खरं म्हणजे असं वाटलं की या मूर्खाची ही सगळी अष्कळ बडबड मी कशाकरता ऐकत बसलोय. पण नंतर असं वाटलं नाही, तो विरोधी पक्षनेता आहे, त्याचं ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. पण खरं सांगू तो मला त्याला नुसतं मूर्ख बेअक्कल वगैरे शिव्या घालून काही उपयोग नाही. तो कसा बेअक्कल आहे, कसा मूर्ख आहे आणि त्याने हा जो बकवास केला तो किती पोकळ आहे. इलेक्शन आयोगाने तर लगेच त्याला उडून लावलेलंच आहे पुराव्यानिशी, पण ह्याला एक्सपोज करण्याची गरज आहे आणि ते एक्सपोज करण्यासाठी प्राध्यापक दयानंद नेने इतका बेस्ट माणूस माझ्याकडे नाही, कोणाकडेच नाही. तर त्यामुळे सर, आता हा मंच तुमचा आहे. याचं कारण नुसतं त्याला शिव्या घालून उपयोग नाही, त्याचा नालायकपणा मूर्खपणा सगळा पुराव्यानिशी साबित करून त्याला हे करून टाकलं पाहिजे निष्प्रभ. तर ते कामगिरी तुम्ही करू शकता. तर आता तुमच्या हातात मी सूत्र देतो, तुम्ही आणि प्रेक्षक, आणि समजून सांगा हा माणूस किती मूर्खपणाने गाढवपणाने बोलतोय आणि याच्यावर विश्वास ठेवण्याची काही गरज का नाही. मुद्दे. येस साहेब, तुम्ही पाहिली तशी मी पण पाहिली हायड्रोजन बॉम्बची त्यांची प्रेस कॉन्फरन्स. आणि ती प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानंतर माझी पहिली रिॲक्शन होती की हत्ती पादला फुस. या पलीकडे मला काही दुसरं सुचत नाहीये या प्रेस कॉन्फरन्स बद्दल काही बोलायचं तर. कारण की जो बकवास राहुल गांधी गेले 10-15 दिवस करतोय, तीच बकवास त्यांनी आज पुन्हा एकदा केली, तीच गरळ त्यांनी पुन्हा एकदा ओकली. आणि वर दीड शाणा मनुष्य किंवा हा मूर्ख मनुष्य लोकांना सांगत होता, मागच्या वेळेला मी तुम्हाला वोटर ॲडिशन्सचा स्कॅम दाखवला, आज मी तुम्हाला वोटर डिलिशनचा स्कॅम दाखवतोय. आणि त्यांनी काही स्लाइड्स दाखवल्या. आपण एकेका स्लाइड, मी त्या सगळ्याचे फोटो घेतले ऍक्च्युली, आणि म्हणून एक एक स्लाइड आपण डिसेक्ट करत जाऊया त्याच्यावरती. पण सगळ्यात पहिलं माझं एक मत आहे, भले तो विरोधी पक्ष नेता असेल, ह्याच्या इतका थर्ड क्लास विरोधी पक्ष नेता भारताच्या इतिहासात 1947 सालापासून कधी झालेला नाही. नंबर 1, हा विरोधी पक्ष नेता आहे. हात आतल्या बाजूला घे तुमचे. हा विरोधी पक्ष नेता आहे का ज्याला आपण म्हणतो ना की राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका आहे, असे अनेकदा त्याचं वक्तव्य बघून वाटतं. सगळ्यात पहिलं, तो नक्कीच एक गोष्ट आहे मित्रांनो, प्रत्येक माणसामध्ये ना एक कधी एक कंडिशन येते आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी एकदा येते. त्याला ऑब्सेसिव्ह कंपल्सरी डिसऑर्डर म्हणतात, OCD फॉर्म मध्ये ऐकलंय मी. आता हे OCD कशासाठी, कधी ती कंडिशन येऊ शकते, तर जर का एखादा माणूस खूप रिलिजियस असला किंवा एखाद्या माणसाच्या मनामध्ये काही गोष्टींबद्दल खूप भीती असली किंवा काही गोष्टींबद्दल खूप राग हेट्रेड असला किंवा काही गोष्टींबद्दल खूप ज्याला म्हणतो ना आपण पराकुटीचा तिरस्कार आणि असा असेल, तर अशा ह्या बेसिक कंडिशन्स आहेत. अजूनही पण काही आहेत, पण ह्या बेसिक या 3-4 कंडिशन्स मध्ये ते OCD ह्या माणसाला झाली असं समजतात. आता आपण बघितलं असेल, अनेकदा आपले मित्र असतात, आपण फिरायला निघतो आणि मंदिर दिसलं की एखादा मित्र आपला थांबतो आणि तिथे नमस्कार कुट करून मग परत मागणं येतो. आणि हे तो प्रत्येक नाक्यावर दिसणाऱ्या मंदिरावरती करत असतो. हा एक रिलिजियस OCD म्हणतात, ऑब्सेसिव्ह कंपल्सरी डिसऑर्डर आहे. दुसरा, भीती असली की अनेकदा रस्त्यातनं जाताना समजा ऍक्सिडेंट घडला असला आणि ते माणसाच्या मनावरती बिंबलं असलं, तर तो रस्ता क्रॉस करताना अनेकदा किती लांब गाडी असली तरी ती गाडी जाऊन दे बाबा, एकदा रस्ता पूर्ण क्लिअर आहे की नाही 2-3दा बघेल आणि मग क्रॉस आहे, असं सारखं करत असलं. ही माणसं ना 5 वेळा कुलूप ओढून दार बघतात. अगदी त्याला OCD आहे. सगळे दिवे गॅस बंद करून बाहेर पडले तरी परत दार उघडून परत आत जातात, परत गॅस आणि दिवे बघतात. खरंय. तर राहुल गांधीला तोंड उघडलं की खोटं बोलायचं, ही त्याचा ऑब्सेसिव्ह कंपल्सरी डिसऑर्डर आहे, OCD. राहुल गांधी इज ए कंपल्सरी लायर, खोटारडा मनुष्य आहे हा एक. आज त्यांनी ज्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी जी घेतली आणि त्यांनी ज्या स्लाइड्स दाखवल्या, त्या स्लाइड्स मध्ये नवं काहीच नव्हतं. त्यांनी म्हणजे जावई शोध म्हणतो आपण त्याला, तर तसे त्यांनी काही संबंध लावून शोध लावले. त्या शोधांना जस्टिफाय करण्यासाठी त्यांनी काहीही पुरावे दिले नाहीत.
ना त्याला काही जस्टिफिकेशन दिलं. माझ्याकडे 100% पुरावे जी आहेत. माणसं आणली होती त्यांचीही काही क्रेडिबिलिटी झाली नाही. शून्य क्रेडिबिलिटीची माणसं आणली होती. आणि जे म्हणतात ना की ह्या माणसाला खरं म्हटलं तर मी थोडंसं क्रिटिकली जास्त हार्श बोलतोय, पण ह्याची जागा खरी तर तिहार जेलमध्ये आहे आणि त्याला 24 तास पोलिसांच्या हातात देऊन टाकलं पाहिजे की तू जे सगळं बोलतोयस ना ते सगळं प्रूव्ह कर, किंवा तुला कुठून तुम्ही कोणी सांगितले आणि काय पुरावे दिले ते आमच्यासमोर तो लावालावी कसं करतोय बघा की निवडणूक आयोगातलीच काही माणसं मला सांगतायत म्हणून म्हणजे एक संशयाचं बीज पेरायचं. आणि ते जनतेसमोर आता असं आहे की त्याला खोटं पण धड बोलता येत नाही, कारण की त्यांनी राफेलच्या वेळेला पण खोटं बोलला होता. मनोहर पर्रिकरांच्या मृत्यूनंतर त्यांनी मला सांगितलेलं म्हणून तो खोटं बोलला होता. अनेकदा पहिल्यापासून सावरकरांबद्दल तो खोटं बोलत आलेला आहे. त्याबद्दल फटके पण बसतात सुप्रीम कोर्टात त्याला प्रत्येक वेळेला त्याला दिलगिरी व्यक्त करायला लागते, माफी मागायला लागते. तर त्यामुळे असाही त्याची क्रेडिबिलिटी भ्रष्टाचारात बुडालाय त्यांचं ते नॅशनल हेराल्डच्या पेपरचं आहे ना. तर ह्याची क्रेडिबिलिटी बेसिकली शून्य आहे. त्यामुळे लोकांना त्याच्यावरती हे नाही. आज त्यांनी काहीतरी एक नवीन प्लॉय वापरला की मी तरुणांना हे सगळं दाखवतोय. म्हणजे सर इनडायरेक्टली त्याला नेपाळ करा अशी चिथावणी द्यायची होती. एक्झॅक्टली हा राष्ट्रद्रोहच आहे. मी म्हणून म्हटलं की राष्ट्रीय सुरक्षतेला धोका आहे हा मनुष्य. म्हणजे चीन बरोबर पण त्याचे काय गुप्त संबंध आहेत आपल्याला माहित नाही. आता आपण एकेका पॉइंटवरती जाऊ. सर यांनी सांगितलं त्याचा त्यांनी कॉन्स्टिट्युएन्सी फक्त रिफर केल्या अख्ख्या ह्याच्यामध्ये, आणि त्याला त्या 2 उदाहरणं ज्याला काहीही बॅकग्राऊंड नाही, काहीही पुरावे नाहीत, त्या उदाहरणांवरनं तो लोकांना सांगत होता की इलेक्शन कमिशन विकलं गेलंय. इलेक्शन कमिशन भारतीय जनता पार्टीच्या संगनमतानी मोठा फ्रॉड कॉन्स्टिट्यूशनवरती करतंय, म्हणून त्यांनी ते एक काहीतरी लाल फडतूस पुस्तक तो हातात काहीतरी घेऊन येतो. ते कॉन्स्टिट्यूशनचं त्याचं आवडतं पुस्तक आहे ते. पण माझं काय म्हणणं आहे, संक्षिप्त आवृत्ती घेऊन तो 12 महिने फिरत असतो. पण कॉन्स्टिट्यूशनची संक्षिप्त आवृत्ती, कारण की मी लॉ शिकलोय तर माझ्याकडे आहे, बेअर ऍक्ट म्हणतात तसं, तर एक संक्षिप्त आवृत्ती होती ती ह्याच्यापेक्षा जाडी आहे. हा तर कुठची तरी एक रस्त्यामध्ये 100 रुपयाला मिळतात तसल्या डायऱ्या घेऊन आलेला असेल आणि त्या दाखवत ते लाल पुस्तक काहीतरी घेऊन फिरतोय. आता ह्यांनी काय केलंय, आज 2 त्यांनी कॉन्स्टिट्युएन्सीज निवडलेल्या आहेत. एक कर्नाटकातली आणि दुसरी सरकार आहे आणि दुसरी महाराष्ट्रातली. आणि त्यांनी सांगितलंय की कर्नाटकातली जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे आनंद, एक मिनिट मी तुम्हाला सांगतो आता बघून नाव मी बघत राहतो तुम्हाला सांगतो. आणि दुसरी महाराष्ट्रातली राजौरी म्हणून आहे. आता त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एक त्यांनी फिगर दिली आहे, आजची त्याची फिगर 6700 होती. याच्या फिगर्स दररोज बदलत जातात, त्यामुळे उद्या तो काहीतरी भलती फिगर देऊ शकेल. तर 6700 लोकांची नावं डिलीट केली, आणि ती म्हणे डिलीट कशी केली म्हणून त्यांनी हे आजचं प्रेझेंटेशन दाखवलं. त्याचं म्हणणं असं आहे की 12 नावं एका BLOच्या नावाने त्यांनी डिलीट केली. BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर, जो सरकारचा असतो, आणि तिकडे बूथ लेवल रिप्रेझेंटेटिव्ह असतो, तो ह्याचा असतो पॉलिटिकल पक्षांचा. तर त्या BLOनी 12 नावं त्याच्या डिलीट केली. माणसाला बोलवलं, हा तो BLO, सांग लोकांना तुझं काय म्हणणं आहे. तर तो BLO असा दगडासारखा उभा होता आणि त्यांनी सांगितलं की मी मोबाईल केला नाही, मी मेसेज केला नाही, मी कोणाला हे केलं नाही, आणि मी काय नावं डिलीट केली नाही केलीस, जा आता. त्याला प्रत्यक्षात उभं ठेवायला पाहिजे होतं, प्रश्न घ्यायला पाहिजे होते, ते न घेता पत्रकारांना विचारायला लावायला पाहिजे होते. आता राहुल गांधीला आहे ना बेसिकली प्रोसिजरच माहित नाहीये. अगदी फ्रँकली स्पीकिंग, जबाबदारीने बोलतोय. काहीतरी कोणतरी आणून तुम्हाला पेपर देतं. अण्णा हजारे झाला त्याचा नाही, अण्णा हजारे पेपर घ्यायचे नाही. OCD हा भाजप ह्यामध्ये लटकेल तुम्ही आरोप केल्यानंतर. तर भाजप विरोधी जो OCD आहे त्याच्यामध्ये खोटं बोलायचं भारतीय जनता पार्टी विरुद्ध, आडे तेडे आरोप करायचे, तर त्यांनी लगेच ते उचलतो आणि बाहेर येऊन बकवास करायला लागतो. तर त्यांनी काय सांगितलं की हे सगळं जे काय झालेलं आहे ते एका कॉल सेंटरमधनं झालेलं आहे. हे याचं जावई शोध म्हणतो ते कॉल सेंटरमधनं त्या लोकांनी कर्नाटका बाहेरच्या राज्यातनं, म्हणजे हरियाणातनं, दिल्लीतनं, झारखंडमधनं, उत्तर प्रदेशमधनं फोन केली आणि ती नावं डिलीट करायला लावली. आणि मग ते OTP कुठे आहेत म्हणून तो बोंबलत होता. आता ह्याला बेसिकली माहिती पाहिजे
की तुम्ही नावं ऑनलाईन ऍड करणं अतिशय सिंपल असतं. जर का तुमचे डॉक्युमेंट्स परफेक्ट असले, तुमच्याकडे आधार असलं, पॅन असलं, रेशन कार्ड असलं, हे तुम्ही अपलोड करता. तिकडनं तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येतो. रजिस्ट्रेशन नंबरमध्ये तुम्हाला नंतर मग SMS येतो ॲडिशन करण्याचं. त्या SMS मध्ये येतं की तुमचा अर्ज मिळाला आहे आणि तो ह्या BLO नंबर 1 कडे गेलेला आहे. तिकडनं तो 8 दिवसांनी BLO नंबर 2 मध्ये स्क्रुटिनी आणि ह्याच्यासाठी जाईल आणि तिकडनं BLO 3 कडे जाईल तो आणि तिकडे तुमचं वोटर ID कार्ड तयार होईल आणि तुम्हाला आम्ही त्यानंतर ते घरी पाठवू. असा मेसेज रेग्युलरली येतो प्रत्येकाला. डिलीट करणं, ऍड करणं सोपं केलं त्यांनी. डिलीट करणं इतकं सोपं नाहीये. तुम्हाला फॉर्म नंबर 7 भरायला लागतो. अच्छा, त्या फॉर्म नंबर 7चा पण आपल्याकडे नमुना आहे. मी तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो. तुम्हाला खरं खोटं काय त्याचं जे आहे ते कळलं पाहिजे. आता व्हेन कॅन ए पर्सन डिलीट, आपण माणूस कधी आपली नावं डिलीट करू शकतो? तर आयदर त्याचा मृत्यू झाला असेल तर तुम्हाला मृत्यूपत्राचा दाखला त्यांना द्यायला लागतो. नाहीतर तो अंडर एज आहे, खोटं कोणीतरी 16-17 वर्षाचं नाव ऍड केलंय आणि कोणी तक्रार केली तर तो फॉर्म 7 भरून त्याला दाखवायला लागतं की हा असा अंडर एज आहे, हे त्याचं बर्थ सर्टिफिकेट किंवा हे त्याचं स्कूलमधलं ऍडमिशन सर्टिफिकेट जे काय ते. तिसरं, जर का त्या पत्त्यावरती हा मनुष्य परमनंटली ऍबसेंट असला, म्हणजे मागच्या इलेक्शनलाही नव्हता, ह्या इलेक्शनलाही नाही, तर मग ह्याचं नाव बाबा इथनं काढून टाका, तो कुठेतरी दुसरीकडे गेलेला दिसतोय. पण हे काढायचं असेल तर तुम्हाला एक विटनेस लागतो किंवा ते त्याच्या फॅमिलीला शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्या फॅमिलीला विचारतात तुम्ही शिफ्ट झालात का कुठे. नाही तर मग जो विटनेस असतो तो सांगतो, त्या विटनेसची सही घेतात की माझ्या रेफरन्सनी हे नाव डिलीट झालेलं आहे. आणखीन एक कंडिशन कधी येते की तुमचं नाव ऑलरेडी दुसरीकडे एनरोल्ड आहे. बरेचदा काय होतं, ज्यांची बदलीची नोकरी असते, मुंबईत आले, आज मी इथे नाव एनरोल केलं, नंतर माझी बदली बंगलोरला झाली, तर मी मुंबईतलं नाव काढत बसत नाही, कारण की काढणं जे डिलिशन म्हणतोय ते अतिशय जिकरीचा विषय आहे. म्हणून मी तिकडे जातो आणि सांगतो माझ्याकडे माझं नावच नाहीये, माझं नाव ऍड करा, मग तिकडे पण येतं ऍड नाव. तर अशी जी असतील तर ती तुमची असेल तर तुम्ही अर्ज करू शकता की माझं नाव ह्या ठिकाणी आहे, तिथे पण तुम्हाला त्याच्या डिटेल्स द्यायला लागतात आणि मग माझं नाव काढून टाका. आणि नाहीतर कोणी घुसपेटिया म्हणतात, परदेशी नागरिक, जो भारतीय नागरिक नाही, अशा माणसाचं नाव जर का ऍड केलं असेल कोणी मुद्दामून चोरून आणि कोणाला कळलं आणि त्यांनी तक्रार केली, तर तुम्ही त्याला प्रूव्ह करायचं की हा नागरिक भारतीय नाहीये आणि त्याचं नाव काढून टाका. या प्रत्येक वेळेला हा जो फॉर्म 7 आहे मित्रांनो, हा फॉर्म 7 आहे इथे, त्याच्यावरती जो अर्ज करतो डिलिशनसाठी त्या माणसाची सही घेतली जाते आणि त्याच्या खालती एक परफोरेशन असतं, त्याची एक्नॉलेजमेंट दिली जाते. आता हा सगळा प्रोसेस आहे. आता त्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन्स पण सुरू केलेली आहेत की आज नाव डिलीट करायचं तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. ऑनलाईन मध्ये त्यांनी काय कंडिशन टाकली आहे की तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं, पण आता सह्या कशा घ्यायच्या त्याच्यावरती, तर मग ते काय म्हणतात, तुम्ही ऍप्लिकेशन ऑनलाईन करा, आम्ही तुम्हाला एक नंबर पाठवतो आणि नंतर मग तुम्ही याची प्रिंटआउट घेऊन ती इथे आणून द्या. मग ती व्हेरिफिकेशन वगैरे सगळं होतं आणि मग ते डिलीट होतं. डिलीट करणं इतकं इझी नाही. आणि हा इसम सांगतोय की इथे 6,700 नावं डिलीट झाली आणि कर्नाटकामध्ये झाली, ती पण 2023च्या असेंब्ली इलेक्शनसाठी झाली, ती पण म्हणे काँग्रेसच्या वोटर्सची नावं डिलीट झाली. आता तुम्हाला माहिती कसं असतं की कुठचा वोटर काँग्रेसचा आहे आणि कुठचा वोटर जात बोलला तो. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती येतोय. त्याच्यानंतर तो काय बोलतोय की तो SIR साठी मध्ये घुसला, जे आता काय म्हणतो त्याला, एक सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ वोटर्स लिस्ट चालू केलंय. त्याचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टी टार्गेट करून एक काँग्रेसच्या मतदारांची नावं डिलीट करते. भारतीय जनता पार्टी आणि इलेक्शन कमिशन संगनमताने एक काँग्रेसच्या मतदारांची नावं डिलीट करते. नंबर 2 मुसलमानांची नावं डिलीट करते. नंबर 3 ओबीसींची नावं डिलीट करते. नंबर 4 दलितांची नावं डिलीट करते. महाराष्ट्रात असला तर मराठ्यांची नावं डिलीट करते. हरियाणात गेला तर म्हणेल की जाटांची नावं डिलीट करते. राजस्थानमध्ये गेला तर म्हणेल मीनांची नावं डिलीट करते. आणि ही सगळी नावं डिलीट करून भारतीय जनता पार्टी आपली सत्ता आणायला बघतीये. आता राहुल गांधींना एक गोष्ट कळली पाहिजे की ही सगळी त्यांनी जी लिस्ट वाचली, ती लिस्ट वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येईल, त्याला जर का अक्कल असली तर, की ही सगळी लिस्ट म्हणजे
भारतातली जवळजवळ 75% पॉप्युलेशन होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी 75% लोकांची जर का पॉप्युलेशन आणि आपली नावं डिलीट करायची लागली तर हे शक्य आहे का कधी? सर त्याच्यात आणखीन जोक आहे, तो माझ्या थोडा लक्षात आला की तिथे जिंकून या निवडणुकीत काँग्रेस आली आहे. हो, ते पुढे मी त्याच्यावर येणार आहे. अच्छा, म्हणजे तू डिलीट तिथे केले म्हणून सांगतो, तिथे काँग्रेसच आली आहे. नाही, तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. मी त्याच्या आधी जातो. मी थोडासा अभ्यास केला नाही, परवाती. बोला, बोला. कर्नाटकाचं इलेक्शन झालं मे 23 मध्ये. मे 23 त्यांचा जो रिव्हिजन असतं इलेक्शनच्या आधी दर नाव ऍड करा वगैरे असं जे प्रकार असतात, हो. ते सगळं त्यांचं झालं जानेवारी 2023 ला कम्प्लीट. ओके. आता नावं त्यांची जी हे डिलीट झालेली होती किंवा काढलेली होती, तर ती त्यांनी 40,000 फ्लोटिंग वोटर्सची नावं काढली. फ्लोटिंग वोटर्स म्हणजे कोण? सर्व्हिस वोटर्स म्हणतात त्यांना. हो, हो. जे नोकरीसाठी आलेले होते, निघून गेले, त्यांची ती नावं गेली. आणि ती अशी ही जी संख्या आहे ती देशभर गेली 70 वर्ष हीच प्रक्रिया आहे. अशीच नावं ऍड केली जातात, जी इकडे राहत नाहीत त्यांची नॉर्मल ह्याच्यामध्ये हो. बाजूला केली जातात. आता त्यांनी नेमकी किती 6,700 सांगितली त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी. आणि तो म्हणतो की असं सगळीकडे झालंय. हरियाणात झालंय, महाराष्ट्रामध्ये झालंय, युपीमध्ये झालंय, दिल्लीमध्ये झालंय. 4ही ठिकाणी काँग्रेस हरली होती. तो जेव्हा कर्नाटकाचं म्हणतो त्याला कळलं पाहिजे की कर्नाटकाला न भूतो न भविष्यती 135 जागा काँग्रेसला मिळाल्या त्या 2023च्या इलेक्शनला. आणि त्या इलेक्शनवरती तो आरोप करतोय की असं झालं. त्यांनी आणखीन कहर केला. तो म्हणतो की कर्नाटकाच्या CIDनी गेल्या 18 महिन्यात 18 इलेक्शन कमिशनला 18 पत्र लिहिली आणि सांगितलं की आम्हाला अमुक अमुक माहिती द्या. त्यांनी काय माहिती मागितली ती त्यांनी सांगितली नाही. अमुक अमुक माहिती द्या. नाही, ते सांगितलं त्यांनी की त्याचा OTP, मोबाईल नंबर, मोबाईलचं स्थान ते काय आहे, हा, म्हणजे लोकेशन हे जे गुन्ह्यामध्ये वगैरे मागतात तसं. आणि त्यांनी काहीच कळवलं नाही त्यांना. आणि त्यांनी कळवलं नाही असं त्याचं म्हणणं आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांग. आणि त्यांनी तो बोलत असताना तो काय बोलत होता की आम्ही मागितलं, 18 पत्र आम्ही लिहिली, आम्हाला इलेक्शन कमिशननी काही रिस्पॉन्स दिला नाही. हे 3दा बोललायत. कोणीही जाऊन युट्यूब वरती ते परत चेक करू शकता. मग आता मला सांगा की संगनमत कर्नाटक CIDचं म्हणजे कर्नाटक पोलिसांचं आणि कर्नाटक सरकारचं, कर्नाटक काँग्रेस इलेक्शन सरकार आहे, कमिशनरचं सुद्धा इथल्या हे सगळं तो पण याच्यामध्ये सहभागी आहे. तर हे सगळं संगनमत काँग्रेसनी शी असलेलं संगनमत आहे. आणि हे सगळं षडयंत्र काँग्रेसनी रचलेलं षडयंत्र आहे. FIR का नाही केला हो? जो मनुष्य कोण शिवकुमार का कोणतरी त्यांनी आणून उभा केलेला, सूर्यदेव. मी कोणाची नावं डिलीट केली नाही, मी कोणाला फोन केले नाही. अहो, त्याला म्हणा जाऊन FIR कर. माझं नाव तिथे खोटं लिहिलेलं आहे. किंवा हवी ती माहिती आपोआप येईल, सगळी माहिती मिळेल. पोलीस आणि कर्नाटकामध्ये सरकार तुमचं, CID तुमचा, स्टेट पोलीस तुमचा, सगळ्या ह्याच्यामध्ये यंत्रणा तुमच्या हातात, नक्कीच तुम्हाला मिळेल. ती न करता खोटेपणा का म्हणतो मी की ती काही न करता प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, सनसनाटी निर्माण करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब, बेछूट आरोप करायचे, त्याला पुरावे काहीही द्यायचे नाहीत. नुसतं बोलत जायचं की मी 10 वेळेला इलेक्शन कमिशनला अप्रोच केलंय. ते कुठे 10 वेळेला काय अप्रोच केलंय? आणि सगळ्यात वाईट म्हणजे हा इतका थर्ड क्लास मनुष्य आहे की त्यांनी तो ज्ञानेश कुमार जो आहे चीफ इलेक्शन कमिशनर, त्याच्यावर पर्सनल आरोप केले तो. आणि काही दर्शकांचे मला कधी कधी फीडबॅक येतात. मला त्यांच्या बुद्धीवरती पण कधी कधी हसावं वाटतं. एका दोघांनी मला लिहिलेलं होतं की सेशन सारखा मनुष्य किंवा चीफ इलेक्शन काँग्रेसनी अपॉइंट केलेला होता आणि त्याच्या इतका निष्पक्ष CEC कधी पुन्हा झालेला नाही. आता त्या लोकांना मला सांगावं असं वाटतंय, त्या सेशननी त्याची टर्म संपली चीफ इलेक्शन कमिशनची. त्याच्यानंतर काँग्रेस जॉईन केली आणि लालकृष्ण अडवाणींसमोर गांधीनगरमधनं इलेक्शन लढला. ही त्याचा निष्पक्षपणा. तर तुम्ही लोक जेव्हा बेछूट आरोप करतात किंवा बेछूट आरोप करणाऱ्यांवरती विश्वास ठेवतात, तेव्हा स्वतःची अक्कल थोडी चालवा. हल्ली गुगलमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळते, ती मिळवा. उगीच कोणीतरी काहीतरी उत्पटांग आरोप करायचा. कट हा विरोधकांविरुद्ध होता त्यावेळेच्या. तर तुम्ही काहीतरी माहिती मिळवा,
कोणावर काहीतरी राहुल गांधी येऊन काहीतरी बडबडला आणि आता विरोधी पक्ष सुरू करतील, राहुल गांधींनी पुरावे दिलेत. कसले पुरावे दिले? उद्या सकाळी संजय राऊत पहिली प्रेस कॉन्फरन्स, उत्तर द्या उत्तर द्या करून. तर इलेक्शन कमिशन काय म्हणतो त्याला आपण, केपेबल आहे, ते त्याची उत्तर दिली. अच्छा, दिली का? दिली. आधी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांची. ओके. हा, तर मग हे केलं त्यांनी, इश्यू केलं आणि सगळे रिफ्यूट केले बरोबर पुराव्यानिशी. हो. तर त्यामुळे राहुल गांधी हा आज न उद्या ह्या सगळ्यामध्ये कधीतरी मोठ्या गोत्यात येणार. तो तोंडावर इतके वेळेला आपटत आलाय तरी पण ते म्हणतात की ते माहिती एक खेळणं असतं, त्याला असं पाडलं तर पुन्हा असं बाउन्स बॅक होतं. तर तोंडावर आपटून तरी तो पुन्हा उभा राहून आरोप करतोय. कधीतरी हे असे बेछूट खोटे आरोप करताना त्याचं तोंड फुटायची वेळ येईल. सर कसं आहे माहितीये, आता हा तुम्ही अत्यंत काय लॉजिकली रॅशनली समजावून सांगितलेला विषय आहे, त्यामुळे अशी उपमा त्याला देणं योग्य नाही. पण हाच संजय राऊत ज्या वेळेला युतीबरोबर होता त्यावेळेला राहुल गांधीबद्दल बोलताना हत्तीचं सोंग घेतल्याला डुक्कर आहे असं म्हणाला होता. बघा, संजय राऊतच म्हणाला होता. मित्रांनो, आज मी सरांवर ही जबाबदारी सोपवली होती आणि मला असं वाटतं तुम्ही कन्व्हिन्स झाला असाल की राहुल गांधीच्या या सगळ्या बडबडीला काही अर्थ नाही आहे, हे बुडबुडे आहेत आणि त्याचा योग्य तो समाचार मला वाटतं भाजपच्या प्रवक्त्यांपेक्षाही अधिक चांगला नेने सरांनी घेतलेला आहे. भाजपच्या प्रवक्त्यांनी हे भाषण समोर ठेवून अभ्यास करावा असं मला वाटतं. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.